तस्याहं सर्वपार्थनित्ये तस्य योगिनः मामुपेत्ते पुनर्जन्म दुःखालयं शाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संशयितिं परमं गताः. जे विषयाशी तिळांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगडवूनी माते हृदय सुनी भोगिताती. अशा प्रकारे भगवंत सांगतायत अर्जुनाला. हॅलो, विषयाचा विचारही न करता नाही, विषयाचा ज्याला माझ्या चिंतनात विसर पडलेला आहे नाही, अशा प्रकारचं जो माझं चिंतन करतो आणि माझं सुख भोगत असताना मी त्याला एवढं समाधान देतो की किंवा त्याला समाधान होतं की त्याला तहान भूकची काय लागत राहत नाही, आठवत सुद्धा राहत नाही. अशा प्रकारे आणि मग मी काय करतो त्याच्याकरता तर सांगतायत अंतकाळाच्या वेळेला. म्हणजे याच्यात पुन्हा एक असं आहे की अंतकाळाच्या वेळेला देव त्याच्याकरताच धावून येतो ज्यानुसार नियमात बसलेला आहे. तस्याहं सुलभं म्हणणे, तस्याहं दुसऱ्या कोणाला नाही, त्यालाच नाही. त्याच्याकरता मी काय आहे तर अशा करता धावून येतो. बाकी ज्याला विषयाला तिळंजली दिलेली नाही, प्रवृत्तीच्या पायात तिळे ठोकलेले नाही आणि मला हृदयात साठवून भोगत नाही, त्याच्याकरता मी धावून जात नाही. अशा प्रकारचा आहे. आणि अशा प्रकारचा जो महाराज करतोय त्याचा खर्च माझ्यावर होतं की ऋणवय पण दे कोणी अंगी नाही. मी आपल्याची उत्तीर्णत्वा लागे भक्ताची आपण त्यागी परिचर्या करी. सेवा करतो मग मी त्याची सेवा करतो. अशा प्रकारची कोणती सेवा करतो तर सगळ्या प्रकारची सेवा करतो. त्याला देहाची सेवा लागली, मग त्याला मला ज्यानं जीवनभर काय नाही आपल्याला एक असं हे असतं बरं का, माणसाला एक भीती असते आणि जेणे करून आपल्याला जीवनाची भीती नसते तर भीती कशाची असते, शेवटची असते. प्रत्येकाला भीती असते, प्रत्येकाला भीती, प्रत्येकाच्या मनात भीती आहे का नाही. आणि आपल्याला पैसा साचवलेला पाहिजे कशा करता, शेवटी जर आपल्याला गरज पडली तर काय येईल, तो कामाला येईल. बरोबर आहे का नाही. आपल्याला मुलं बाळ पाहिजे कशा करता पाहिजे, मुलगा गिरगा आपल्याला शेवटी सेवा करायला, शेवटी सेवा करण्याकरता पाहिजे. बरोबर आहे का नाही. अशा अनेक काय आहेत आपल्याला भीत्या ज्या आहेत त्या आपल्याला शेवटी कामाला येईल बुवा, शेवटी आपल्याला. आणि मी परवालाही सांगितलं की जे आपण शेवटी कामाला येईल या अपेक्षेनं राहतो त्यातलं एकही आपल्याला शेवटी काय येत नाही. कोणतं कामाला येतं, एकही शेवटीला कामाला येत नाही. अशा प्रकारे आता साधू संतांनी याचा काय केला, याच्यावर काय म्हणतात शोध घेतला. साधू संतांनी शोध घेतला आणि शोध घेऊन मला तुकोबार आहे का त्यात बोलले, ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीत बोलले, अभंग ज्ञानोबर आहे, सगळे संत बोलले. तर संतांचे तोंडाला आलं ते नाही बोलले, तोंडाला आलं ते बोललेले नाही. तोंडाला आलं आता काय तुकोबार आहे बुवा असं जे चाललेलं असतं असं मग गाथ्याविषयी म्हणतात, आपणच म्हणतो काही की तुकोबारायच्या गाथ्यात काय सूत्रबद्धता नाही. म्हणजे ओव्या जशा ह्या ओवीनंतर ती ओवी, त्याच्यानंतर जसा विषय लागून तसं तुकोबारायला जसा प्रसंग आला, जसा आलं तसे तुकोबाराय, जसा प्रसंग आला तसे बोलत गेले. असं झालेलं नाही. प्रसंगानं बोलायला ते काय आपण आहेत का, आपण बोलतो प्रसंगावर. एखादा मोठा माणूस आला तर त्याच्या तोंडापुरतं बोलतो, एखादा जसा आला तसा प्रसंगाने आपण बोलतो. तुकोबाराय प्रसंगानं नाही बोलले, तुकोबाराय त्याचा सगळ्या वेदाचा साधन साध्याचा अभ्यास करून गाथ्यात काय झालेले आहे बोललेले आहेत. नाही मला सगळा शोध घेतला त्यांनी, आहे का नाही. शोधून आले संत हिताहित जगाचे, जगाचं हित कशात आहे आणि जगाचं अनहित कशात आहे त्याचा शोध संतांनी घेतला. आणि एकाच गोष्टीचा घेतला नाही. तर महाराज या म्हणजे आपल्याला जे आपल्या डोळ्यानं दिसतं, आपण जे आता PhD करणारे लोक आहेत, हे जे सगळे काही शास्त्रज्ञ लोक आहेत यांनी शोध घेतला. पण या लोकांनी दृश्याचा घेतला का अदृश्याचाही घेतला, दृश्यमान जगताचा घेतला, आहे का नाही. असे डॉक्टर म्हणतात महाराज की 72,000 नाड्याची एका नाडीचं त्यांना काय आपण म्हणतो ना काय डॉक्टर आहे बुवा, की सगळं शरीराचं एक पार्ट काय करतात बाजूला करतात. अरे सगळं काही करत असतील ते, पण याच देहात ना
याच्या नंतर पुढं काय त्यांना माहिती, पुढचं काय माहिती, त्यांना पुढचं काहीच माहित नाही, अशा प्रकारचं आहे. पण संतांनी महाराज या तर इथलं तर सांगितलं, पण संतांनी समोरचाही विचार करून अशा प्रकारे आपल्याला मांडलेला आहे. आपले महाराज डॉक्टरला म्हणले होते स्थूल द्यायचा अभ्यास सूक्ष्म द्यायचा का काय ते नाही, अभ्यास कुठला आहे, इथला अभ्यास आहे का नाही, आणि इथला अभ्यास महाराज त्यांना पुढचं काय माहिती, अशा प्रकारचं आहे. संतांनी सगळा विचार केला आणि सगळा विचार करून महाराज संतांनी जे सांगितलं ते त्यांचा आणि असं उगाच काहीतरी तोंडाला आलं, उगाच काहीतरी बोलायचं आणि म्हणून असं सांगितलेलं नाही, अशा प्रकारचं ते आहे. म्हणून महाराज संतांनी याचाही शोध घेतला आणि त्याच्यावर अभ्यास संतांनी केला की आतापर्यंत लोक म्हणतात आमका पैसा पाहिजे, कोणी सहकारी पाहिजे, कोणी मुलगा पाहिजे, कोणीतरी पाहिजे, आपल्याला शेवटी कामाला येईल. तुकोबारायांनी आपल्यालाच प्रश्न विचारलाय, बाबा तू म्हणतोय मला मान्य आहे, पण याच्या अगोदर कोणाच्या हे कामाला आलंय का, याचं तू चिंतन केलंय का, याच्या अगोदर असा एखादा दाखव मला. सृष्टीच्या अनादी, सृष्टी कशी आहे, अनादी शब्दाचा अर्थ तिचा आधी सांगता येत नाही, कधी निर्माण झाली महाराज कोणालाच सांगता येत नाही, म्हणून तिला अनादी म्हटले. महाराज मग त्या काळापासून एखादा उदाहरण सांग तुम्हाला, एखादा ग्रंथात लिहिलेलं सांग, एखाद्या कोणाच्या तरी महाराज तुझ्या जीवनातलं का होईना पण यातलं सांग, किंवा त्यानं करोडो रुपये त्याचे जमून ठेवले होते आणि त्याच्या काय झाला, तो कामाला आला. एखादा मुलगा आहे तो त्याच्या कामाला आला, एखाद्याची पत्नी कामाला आली, एखाद्याचे मायबाप कामाला आले, एखाद्याचे सोयरे राहिले कामाला आले, एखाद्याचं स्वतःचं बळ कामाला आलं. दाखव ना एखादा उदाहरण, कोणाकडे उदाहरण होतं दाखवाय, कोणाकडे असा रोप ठोक सांगतो मी सांगतो म्हणजे कामाला लागले, कोण सांगताय, कोण सांगते कामाला येतो, कोणीच नाही सांगत. आता पैसा जास्त झाला की लवकर सुविधा करता येतात एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता मागे झालं होतं, एका आमदाराचं कोणतरी बिमार पडलं होतं आणि म्हणजे मला कालच चर्चा चालू होती, म्हणजे मला बिमार पडलं, पैसा असल्यावर पाहून कसं होतं तर, पैसा असल्यावर पाहून कसं होतं तर त्यानं ते चार्टरलं कोणतं विमान आणलं तात्काळ एकाच माणसाचं, आणि विमानात म्हातारी घातली, डायरेक्ट नेली अमेरिकेला. विमानात म्हातारी अमेरिकेला नेता आली, काम करता आली, अमेरिकेला नेता आली हे मान्य म्हणजे. मग तात्काळ आम्ही पण तिचं नेली बिचारी तिथं जाऊन, पण ती तात्काळ कुठं नेली, अमेरिकेत नेली. अरे मी म्हणलं येड्या हो, तिथं अमेरिकेत गेलेलं होतं त्या गरुडाच्या आईसारखं, आणि मग ते तात्काळ यमाने विचार केला असं की अमेरिकेत येईल कशी, तर भारतातले पुन्हा महाराष्ट्रातले पुन्हा मराठवाड्यातल्या चिलेत नाही सांगत होता. अशा प्रकारे हे अमेरिकेत काही येईल म्हणून ती तात्काळ काय केली, म्हणजे तो पैसा यमाला सहकार्य करायला उपयोगी आला का देहाला सहकार्य उपयोगी आला, यमाचं काम केलं त्या पैशानं, यमाचं काम केलं की लवकर त्या जागेवर काय केलं, नेऊन पोहोचवलं. म्हणून महाराज तुकोबारायांनी सांगितलं याचा विचार करा ना, खरा आहे या गोष्टीचा विचार. तुकोबारायांनी सांगितलं खरा नाही या गोष्टीचा विचार. कुणाच्या हे कामाला आलं म्हणजे आलं नाही आलं, कामाला नाही आलं, आणि मग कोण कामाला आलं हे का नाही. तुकोबाराय म्हणले नाही येईल शेवटी कोण कामा आहे का नाही, कोण तुकोबारायांनी अनेक प्रमाण अभंग गाथ्यात दिलेले आहेत, कोण कामाला आलं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून कोणीच येत नाही का, तर सांगितलं एक जण मात्र काय येतो तुमच्या कामाला येतो. आणि उदाहरण सांगतो आम्ही त्याचे, आम्ही ठोक पुरावे देतो. संत म्हणाले काय की तो अनेकांच्या काय झाला कामाला आला, तो का म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी पहावे पुराणी विचारून. पाहणं सगळे पुराण भरून गेलेत त्यानंच, पुराणच भरले असं नाही. आजही सुद्धा तो, आणि आजही अशी उदाहरणं म्हणले कामाला येतो. आणि महाराज तोही स्वतः सांगतो, तो भगवंत स्वतः सांगतो की मी काय करतो तर नुसता कामाला येतो म्हणजे नुसता फुकून द्यायला येत नाही. आपले सोयरे दारी आलीच तर कशाला येतात, फुकून द्यायला येतात, कशाला येतात महाराज. तर मी काय करतो, परिचर्या करी, परिचर्या म्हणजे सेवा, मी त्याची काय करतो, सेवा करतो आहे का नाही, सेवा करतो.
त्याला जी लागेल ती त्याची. त्या दिवशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं आहे का नाही, जगन्नाथपुरीचं. त्या महात्म्याच्या सगळी अनेक अशी उदाहरणे माधव आहे की नाही, अशा प्रकारचं आहे. आणि मग महाराज काय असतंय, नुसती सेवाच करतो असं नाही. एखादे जर मातृ भक्त असले आणि जर पडले मात्र एखादं वर्ष 2 वर्षे 4 वर्षे, तर त्याची काय करतात, सेवा, चांगली सेवा करतात, काय हरकत नाही. पण महाराज त्याला जे पाहिजे ते नाही देऊ शकत. कसं काय देऊ शकत नाही, म्हाताऱ्याने भजी मागितले भजी दिले, म्हाताऱ्याला जे वाटलं ते आणून दिलं, अशा प्रकारचं आहे. त्याला त्या टायमाला भजे नसतात पाहिजे. सदाशिव त्याला लांब तरी ना, त्या टायमाला त्याला भजे नाही पाहिजे, त्या टायमाला त्याला खिचडी नाही पाहिजे, त्या टायमाला त्याला काही नाही पाहिजे. त्या टायमाला त्याला महाराज न मरू देणारा पाहिजे. ते म्हातारी माणसं म्हणतात, मी लय कमवलं रे बाबा, जाऊ द्या 4-2 एकर, मला काय करा, वाचवा. ते म्हातारी लय माहित नसते, आपण आपल्या बापाला नाही वाचू शकलो तर आपली पोरं आपल्याला कशी वाचवती, आहे का नाही, तसं काय वाचू शकते. मला त्या टायमाला त्याला काय लागतो, अमर करणारा व्यक्ती लागतो, अमर न मरू देणारा लागतो, न मरू देणारा, आहे का नाही. अरे त्याचं त्या बाकीच्या याच्यात कशातच मन नसतं. याला महाराज देहाचा आपला संबंध तुटायला. मला देव किती आवडतो, कोणालाही आवडतो देव, कोणालाही आवडतो. असं नाही मानवालाच आपला देव आपल्याला सोडा वाटत नाही. पशुपशवादिकाला खालच्या येवणीला सुद्धा आपला देह पडू द्यावा वाटत, सोडा वाटत. काय करणे काय माहित महाराज. त्या देहात नसताना त्या देहाची किळस येते, पण त्या देहात गेल्यावर त्या देहाची आसक्ती निर्माण होते. ते सांगतात नाही, गुरु आता त्याचे शिष्य होते चांगला, आता त्याला अभ्यास होता, त्याला सांगितल्याकडे मरताना सांगितलंय बघा म्हणे, आता मी पुढच्या जन्मात डुकराच्या येवणीत जाणार आहे, डुकर होणार आहे. आणि डुकराची येवणी काही चांगली नाही, की नाही. शिवाजी दादा म्हणायचे डुकराची येवणी माणसापेक्षा चांगली आहे, शिवाजी दादा म्हणायचे. ते कशामध्ये त्याचे उदाहरण सांगितलं होतं, त्यांचं होतं, सांगू का. ते म्हणले आपल्या घरातलं उदाहरण सांगा, घरातलं. ते म्हणले कुकरला जास्त किंमत का घरातल्या माणसाला किंमत, किंमत कोणाली घरात आपल्या माणसाला. कुकर काय एक गेलं तर दुसरं गेलं तिसरं. माणूस म्हणते का कुकर साठी मरू द्या, मी होतो बाबा, असं म्हणते का, मरतो ते कुकर दे फेकून तिकडे. तसं ते म्हणले माणूस म्हणजे डुकराचा कुकर आहे. शिवाय दादा म्हणली होती, माणूस म्हणजे डुकराचं काय कुकर आहे. रातभर या कुकराला अन्न शिस्त पाहत त्याला ताजं खायला मिळतं. म्हणजे मानवापेक्षा म्हणजे डुकर चांगलं असं. जर कशावर बोलली होते ते की नुसतं जर ते अन्न शिजवण्यातच त्याचा जन्म गेला असेल तर मग डुकराचं कुकर होऊन जागला. तो काय होऊन, डुकराचं काय होऊन जागला, कुकर. कारण फक्त रातच्या झोपताना पोट भरलं, रातभर ते इथं तयार झालं आणि सकाळी त्याला खायला दिलं, खाली झालं ते कुकर की पुन्हा भरलं की परत त्याला काय दिलं. असं जर डुकराचं कुकर होऊन जागला तर डुकर त्याच्यापेक्षा भले तुझं हुनी पक्षीराज, पाखरं बरे तुझ्यापेक्षा तुकोबर आहे म्हणतात. अशा प्रकारे आहे का नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी कमी आहेत का, त्यांचे ते बरे वा. अशा प्रकारचं हे सांगायचं होतं. त्यांनी जरा जास्त रंगून सांगितलं होतं. पुन्हा म्हणतात महाराज त्यांना सांगितलं त्या गुरुनं की मी डुकराची येवणीला जाणार आहे, माझं तसं कर्म बनलेलं आहे. पण एक काम करा, मी डुकराच्या येवणीत गेलो तरी मला ज्ञान राहणार आहे. मी काय करेल, डुक्कर झालो आणि ते येवायला लागलं की आश्रमात येईल आणि ओळखायचं कशावर मी इथून जाणार नाही. तुम्ही हाकलून दिलं तरी ते डुक्कर इथून जाणार नाही. तुम्ही काय करा, पुरो मारून टाका त्या डुकराचा जीव घ्या, म्हणजे लवकर त्या येवणीतून मी काय होईल, मुक्त होईल, माझा उद्धार होईल. शिष्य म्हणले ठीक आहे. झालं तसं, ते डुकराच्या येवणीला गेलं, ते डुकराचं पिलू यायचं, ते काढून द्यायचे, ते यायचं. त्यांच्या लक्षात आलं आपला गुरु काय झाला, आता डुकर झाला. पोरांनी असं केलं, त्यांच्या काठ्या घेतल्या आणि माथ्यात पिलू घेतलं, मारायचं. तिकडं पण तिकडं मारायचं, हाणायचं. गुरुचा आज्ञा आहे ना, गुरुची मारायचं. त्याला बोलायला सुरुवात केली, तुझ्या पाया पडतो कोणी पूर्व मारू नका.
म्हणे का मारू नका, तुम्हीच तो म्हणले होते. ते म्हणे डुकराची एवढी जावस्तूर किळस येत होती, आता हीच एवढी काय वाटायली, बरी वाटायली. म्हणजे तिथं जाईपर्यंत किळस येते, तिथं गेलं की कोणत्याच प्राण्याला वाटत नाही मी मरावून मुक्त व्हावं. वाटतंय कोणाला? वाटलं असतं तर देहाच्या आकंठन पळालीच नसते. बरोबर आहे का नाही? आणि देहाच्या विकलतेचा झटका खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि हा कुणालाही बसावा वाटत, मी मरावं असं कुणालाही वाटत नाही. अगा मर हा बोल नसा, मरावं कोणाला वाटतं मला. हो. आणि मग देवाच्या मनात असं येतं की सगळ्यांनाच महाराज या देह सुटण्याचा दुःख होतं, माझ्याही भक्ताला होईल, कारण तो एखादी हात राहतोय, माझ्याही भक्ताला होईल. आणि असा विचार देवाच्या मनात येतो त्या भक्ताच्या शेवटच्या वेळेला. आणि मग भक्त काय करतो, त्याला त्या देहाच्या विकलतेचं दुःख होऊ नये. कारण माझा भक्त कसा आहे, सुकुमारा, सुकुमारा शब्द वापरलाय, सुकुमार, नाजूक, कोमल, देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा. झने लागेल, झने शब्दाचा अर्थ आहे महाराज नको नाही, माझ्या भक्ताला, माझ्या सुकुमार भक्ताला देह वैकल्याचा वारा लागू देणार नाही असे पण हे देवाचा. मग काय करतो तो, त्याला त्या झटका, त्याला ते दुःख लागू नये म्हणून त्याला पिंजऱ्यात ठेवतो, पिंजऱ्यात, पिंजऱ्यात ठेवतो. त्याला तो भानच लागू देत नाही. कोणत्या पिंजऱ्यात ठेवतो? आत्मबोधाची पांजिरा सोये तया, ते आत्मबोधाच्या पिंजऱ्यात त्याला घालतो, पिंजऱ्यात, आत्मबोधाच्या पिंजऱ्यात घालतो त्याला, आत्मबोधाच्या. महाराज त्याला असं ज्ञान त्याच्या आत प्रगट करतो, हा असं ज्ञान की त्याला देह पडल्याचं दुःख नाही, देह नाही पडल्याचे आता काय व्हायला लागतात, वेदना व्हायला लागतात. म्हणे काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, योगा गुणी वडील निमिषमानी, निमिषमानी. अशा प्रकारचं हे सारखं त्याला त्याचा ध्यास लागतो. मला त्या देहावर तो राहतच नाही, त्या ध्यास काय आत्मबोधाची पांजेला सुईता येते. भगवंत त्याला आत्मज्ञानाचा, ज्ञानाचा उदय करतो. आणि मला त्या ज्ञानाचा उदय झाला रे झाला की तो देह पडत असताना त्याला कुठलीच वेदना होत नाही, अशा प्रकारचं ते होतं. आणि हे सगळं कोण करतं? देव करतो. एक याच्यापेक्षा एक वेगळ्या, आपण जे देह पडायच्या वेळेला म्हणजे मरणाच्या वेळेला उपयोगाला येईल म्हणून एकत्र करून ठेवलेलं असतं, ते कामाला तर येत नाही. पण न येऊ द्या कामाला, कामाला नाही आलं तर हरकत नाही, नाही तर नाही आलं बा, ठेवला होता विश्वास पण नाही आलं कामाला. पण ते नुसतं कामाला येत नाही असं नाही, ते पुन्हा त्यावेळेस दुःख वाढवण्याला कामी येतो. ते कशाला कामी येतं? दुःख वाढवण्याला. बरंच काही काही माणसं बघ तुम्ही, त्याला कुणी बाळ नाही, बायको नाही, पैसे नाही, घर नाही, दार नाही, तो आपलं काय कुठे पडलं कुठे गेलं तर. पण मला आपल्याला भागवत होतो आणि तिथला एक माणूस होता, मला तो विना घ्यायचा. सत्य गरीब परिस्थिती होती, खूप पहिल्यापासून कष्ट केलेला माणूस होता, पण सत्यात विना वगैरे घ्यायचा तो. आणि त्याच्यावर त्याचा ते मुलगा होता, त्याला एकच मुलगा. आणि नंतर त्यानं काय केलं, त्या मुलानं त्याला घरातून हाकलून दिलं. त्याने मला फोन केला, पुढे म्हणे महाराज काय आता नेमकं मी त्या आवरला भागवताला होतो तिकडे. म्हणजे मी तुमच्या तिकडे जवळपास तिकडे आवरले. म्हणजे मी यायलो तिथं संध्याकाळी, म्हणजे या आला तो तिथं. आल्यावर बिचारा रडू लागला असं तसं. मग त्या दिवशी थांबला, दुसऱ्या दिवशी भागवत झाला. मी अशी मस्त रानात जाऊन बसलो 4 वाजता. काय करू म्हणे महाराज, काय नाही. त्याला म्हणलं तू एक काम कर, भंडाऱ्या डोंगरावर चाल. बरोबर आहे का नाही? भंडाऱ्या डोंगरावर चाल. तिथं म्हणलं काही चिंता नाही, कपडे देतात, पैसे देतात, 2000 रुपये खर्च येईल महिन्याला. फक्त 2 तास हिना घ्यायचा, 24 तासातून 2 तास हिना घ्यायचा, खायचं जे म्हणलं ते. आणि पुन्हा भंडाऱ्या डोंगरावर सतत भक्त मंडळी येत राहतात, काही करवण्याचं काही अडचण नाही, काय जंगलात नाही ती. मस्त आनंदाने हिना घ्यायचा, 2 तास मस्त राहायचं. अशा प्रकारचं म्हणजे नांदेडचा एक नियम घातला होता तिथं. 60 एकर जमीन होती त्या, 60 एकर आळंदीत आला. माणूस जरा हेच होता, म्हणजे
तो म्हणे काहीच नाही आपल्याला बोलले तर आपण सगळं काय नाही म्हणजे हे केलं. मग तिथं राहिला तो मस्त तिथं भंडाऱ्यावर. मग याला म्हणलं तू राहायला तिथं अशा प्रकारचं होतं. किंवा म्हणे महाराज पण मग आता ते जीवनभर त्रास नाही पण मेल्यावर जीवनभर तर जाऊ द्या पण मेल्यावर काय नाही पण मग आपली माती कोण करत म्हणलं ते फुकून देते नाही पण आपण एखाद्या वर्षात फिरायला गेलो आणि तिकडच पडलो तिकडच मरून पडलो मग ते थोडे बाहेर येणार येत नाही पडलेत मग म्हणे मग यायचं कसं आणि म्हणलं तर काय मेल्यावर ज्ञानोबा आहे म्हणजे सगळं कुत्र्यानं खाल्लं तर विष्ठा होईल फुकून दिलं तर राख होईल आणि दोन्ही लय चुकलं तर मग किडे मोकळे खातील काय होईल त्याचं तसं कसं म्हणलं महाराज याची व्यवस्था झालीच पाहिजे नको 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 मी घरीच जातो म्हणजे तिथे असं की मेला तरी गेला त्याच्यातून निघून तरी त्या द्यायचे आपल्याला काय असं की तिथे असं म्हणजे जेवढं आहे तेवढं त्याला काय आहे ते वडण्याला कारणीभूत अरे ज्याला आत्मज्ञान बोध झाला नाही काय खरं असे महाराज पण हे विषय जे असतो ना काही विषयच असे असतात की ते सांगण्यापेक्षा अनुभव घेण्याचे जास्त आहे. बोलण्यातून ते जशाच तसे सिद्ध करणं ज्ञानोबरायासारखे मला ज्ञानोबरायाचं संतांनी वर्णन केलं की जे बोलण्यात येत नाही ज्ञानोबराय तुम्ही जे बोलेही न सांपडे ते काय पुराडे सांग बोले तूच अशा प्रकारे ते ज्ञानोबरायाला ते मला संत पण आपल्यासारख्या शक्य नाही ते हे असं जे आहे की ते कसं होतं त्यावेळेला कसं होतं ते त्यावेळेला अनुभवच घेऊन पाहायचा त्यावेळेला नाही अनुभव कळतो माणसाला अनुभव कळत नाही असं नाही मला ते कसं होतं आणि ते आत्मज्ञान भगवंत ते कसं घालून देतो की त्याला त्या दुःख कोणतेही त्याला होत नाही अशा प्रकारचं आहे. आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात काय करतो त्याला घालून ठेवतो अशा प्रकारे आणि पुन्हा काय करतो मग त्याला नंतर आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो आणि तो पिंजऱ्यावर सावली करतो. पिंजऱ्यावर सावली असते कशाची सावली असते वरी आपल्या स्मरणाची ओवाईली ही आईशी करी सावली. तो पिंजरा काय उन्हात ठेवीत नाही. सावली कशाची सावली असते सावली कशी असते मला ती सावली ओवाईली म्हणजे शांत सुखकर आनंद शीतल येशीची याच्यात ठेवतो तो पिंजरा गार राहत त्याला तिथं शांत. कोणती सावली आहे आपुल्या स्मरणाची त्यावेळेस त्याला देहाचं स्मरणच नसतं. कशाचं स्मरण असतं देवाचं स्मरण असतं. काय ज्या वेळेला देहावर देहाचं चिंतन नसतं त्यावेळेला देव काय खायला हे कळतही नाही. जेवताना सुद्धा असंच मला जर माणूस जबरदस्त दुःखात असेल तर काय खायला हे कळत नाही आणि जबरदस्त आनंदात असेल तिथं आहार जेवण होऊन गेल्यावर शेताचे म्हणते किंवा घरचे म्हणते जाऊ त्या भाजीत मिठत नाही मीठ घ्या ना कळलंच नाही. कधी कधी असं होतं आपल्या घरी असेल तर जेवण बाजूला झालं तर कोणती भाजी खाल्ली हे कळत नाही हे दुःखानंही होतं आणि हे चिंतनानंही दुःखानं अति दुःखानं होईल पण चिंतनानं ते सततच होतं. विश्वनाथ बाबाचं होतं जेवण करून बाजूला झाले की सांगता येत नव्हतं. काय त्यांना विचारलं भाजी कोणती होती आज सांगता येत नव्हतं. कशाचा परिणाम चिंतनाचा परिणाम. आपल्या कसं लग्नाच्या आंध्यासाठी भाजी माहिती आहे लग्नाच्या आंध्यासाठी काय होतं काय आलं आपल्या ध्यानात राहतं की नाही ध्यानात राहतं ना ते मला जपून एखाद्या 10, 15, 20, 50 वर्षांनी एखाद्या पाहुण्याच्या इथे गेलो खाऊ तुमची इथे ती आमची भाजी तवा खाल्ली होती 50 वर्ष तशी करावं 50 वर्षाची भाजी लक्षात राहते आपल्या कारण चिंतने चिंतने आपल्याला मला स्मरण असलं की त्या देहाचा काय राहत नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी देहाचा विसर केला आनंदी देहाचा विसर आहे का नाही देहाचा विसर पडून जातो त्या आनंदाला आहे का नाही अशा प्रकारचं होतं. महाराज
ज्ञानोबा सुद्धा म्हणतात ते आज आम्हाला ते सांडोनी अंगीची खोली सरपरी गालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी दयापरी कोण सांभाळतं त्याला कायच म्हणजे मला देह झोलायशे मानोनी देहाला काय समजतात ते खोल समजतात. अरे ज्ञानोबा यांनी सांगितलं देह पडल्यावर त्यांना कसं दुःख होतं का नाही, किती आनंद होतो. अरे किती आनंद होतो देह पडल्यावर. दोन प्रकारचे ज्ञानालाही आनंद होतो आणि भक्तालाही आनंद होतो. त्यात फक्त आनंदाचं पुढची दृष्टी वेगळी राहते. ज्ञानाला या देहाची अडचण वाटली, आता आपले मुक्त होणार, आपण आता ब्रह्म स्वरूप होणार, मूळ स्वरूपाला प्राप्त होणार, देहाचा एवढा अडथळा आहे म्हणून हा अडथळा काय करायचा आता निघून जाणार. ही उपाधी संपली, आपण मूळ स्वरूपाला जाणार म्हणून त्यांना देहात उभाय लागतं म्हणून ते करतात. उभारेने वस्त्र फेडिले. ज्ञानोबा म्हणतात त्यांना काय कसं किती महाराज आता इथं जर गरमी व्हायची, जर जास्तच गरमी व्हायची तर अंगातलं शिर्त काढून टाकताना आनंद होतो का दुःख होतं. अरे जेवढ्या गडबडीत काढता येईल तेवढ्या गडबडीत माणूस काय करतो. उभारीने वस्त्र फेडले, घाम यायला माणसाला वस्त्र काढून टाकलं, आता बरं वाटलं वा. तितकं ते देहाचं वाटतं आता देव पाहिल्यावर आता बरं वाटलं वा. काय दुःख होईल का त्यांना. आणि भक्ताचं थोडं वेगळं असतं. भक्ताचं वेगळं असतं. भक्त मुक्त व्हायला म्हणून आनंद नाही, भक्ताला पुन्हा जन्मच घ्यायचा असतो, त्यांना मुक्त व्हायचं नसतं. काय म्हणतात तुकोबारायांनी तर अनेक ठिकाणी म्हटले ना मोक्ष नको मोक्ष नको. आपण नेहमी प्रमाण माहिती ज्ञानोबाई सुद्धा तेच म्हणतात भक्ती दया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्याते परते सरमंती दयाची येलिले माझे नीती जी आली दिशे. दया ते भक्तीची येतुली प्राप्ती हे कैवल्याते परते सरमंती. मोक्षाला सुद्धा काय म्हणतात ते बाजूला व्हा. मग महाराज मोक्षाला मग त्यांना मुक्त व्हायचं नाही हो. मग ती काय असतंय देहा एक मर्यादा आहे. भक्ताचा आनंद वेगळा असा वाटतंय. असं आता मला सुचलंय असं वाटतंय, असं मी काही कुठं वाचलं नाही ऐकलं नाही. आता अरे त्यांना देह तर पाडणार आहे पण देहाली एक्सपायर डेट आहे. एक्सपायर डेट आहे ना, म्हणजे एक दिवस काय होणार आहे म्हणजे निश्चित एक्सपायर डेट नाही त्याची, निश्चित एक्सपायर नाही त्याचं. पण कधी मागवल व्होल्टेज काही फुली गप्तर लाईट जाईल त्या लाईटला तरी 2 वर्षाची आहे म्हणजे गॅरंटी नाही कधी संपल ती बदलून आणतात हे बदलून आणतायत अशा प्रकारचे कपकर अशा प्रकारचे. मग काय पण त्याचा एक्सपायर होण्या अगोदर कोणतंही असो महाराज, ती मशीन असो गाडी असो देह असो कोणती वस्तू असो एकदम एक्सपायर होत नाही मरत नाही. त्याच्या अगोदर अनेक दिवसानं ती हळूहळू 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 नाशाकडे जाते. एक क्षणाक्षणाला नाशाकडे जाते. महाराज अर्ध्याच्या पुढे लोटला देह की हळूहळू हळूहळू त्याच्या बिमाऱ्या काय होतात सुरू होतात. देह भक्ताचा असो का देह असं सगळं हळूहळू हळूहळू गाडी मंत्र्याची असो गाडी गरीबाची असो ती अर्ध्याच्या पुढे गेली तिची किती हळूहळू मग बंद पडल पंक्चर होईल त्याचं वायर तरी तुटल तिला काहीतरी बरेच राहतात ते हळूहळू हळूहळू. म्हणून माणसं जुन्या गाड्या घेत नाही अशा प्रकारचं आहे. हळूहळू 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 ते होत राहतं तसा देह. आणि मग भक्ताला तो देह त्रास द्यायला लागला की भांडणात अडचण द्यायला लागतो. जसं तारुण्यात साधन करता येईल जसं म्हातारपणात नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. मग त्यांना ती अडचण व्हायला लागते आणि अडचण व्हायला लागते ते म्हणतात अरे 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 आता ही गाडी जुनी झाली गाडी बदलणं लागते. आता गाडी काय करावं लागते. मला चांगले श्रीमंत लोक काय करतात जास्त दिवस गाडी ठेवत. मला एका माणसाने प्रश्न विचारला होता म्हणजे मला जेवढे भक्त झाले जेवढे भगवंताचे भक्त आता भरपूर तसे पण जे भक्त झाले त्यांना आयुष्य काय जास्त नाही. तुकोबारा आहे 42 वर्षे, ज्ञानोबारा आहे 22 वर्षे आहे का नाही. नामदेव महाराज थोडे जास्त जगले पण बाकी सगळे संत पाहिले तर आयुष्याची मर्यादा जास्त जगलेले नाही आहे का नाही. 22 वर्षे 40 वर्षे 50च्या हिशोबातच 50च्या आत बाहेर 50च्या आत बाहेर 50च्या आत बाहेर गेले. म्हणजे महाराज मग त्यांना का लवकर गेले ते का लवकर गेले जेव्हा तर त्यांना वर्षानुवर्ष काय द्यायला पाहिजे आयुष्य द्यायला पाहिजे का लवकर गेले. अरे म्हणजे श्रीमंत लोक जास्त दिवस गाडी वापरत नसते ते
श्रीमंत लोक काही काही तर अशा गाडीवर आहेत की वर्षाच्या पुढे गाडी वापरायची, वर्षाच काय काय 6 महिन्यात गाडी बदलते. बदलून टाकायची, काहीच नाही झालं तिला 6 महिन्यात गाडी काय होते, नाही नाही पण आपली गाडी बदलायची, म्हणजे जास्त दिवस वापरायची नाही, अशा प्रकारचे गाडी बदलतात. तसे फक्त ही गाडी काय खोटाला वाहिल्यावर सांभाळती, लगेच त्यांना दुसरी गाडी नवी तयारच आहे ना, फक्त फोनच करायचं काम आहे शोरूम मालकाला. काय गाडी बदलायची, पाठवून देतो घरी. मोठ्या माणसाचं काय राहते, आपल्यासारखं आहे का बाबा फायनान्स करायचं, तुमचा कागद कमी आहे 2-4 दिवसांनी या, नाही नाही. पैशाचं काय हो मालक, तुमच्या शेठ तुमच्या पैशाचं काय, पैशाचं पाहून घे. तुम्हाला काही पैसे मागितले का, हा मलाच काऊन मागितले आपल्याला. अरे ज्याच्याकडे भरपूर असतं ते काय फाटके कपडे घाल, शिवशिव हे शिवशिव कपडे आपणच घालाव, तुम्हालाच लागेल घेऊन जा. हो तो म्हणतो पुन्हा तुम्हालाच काही लागले पैसे तर घेऊन जा. होईल हो पैशाचं, त्याला माहितीये याचा चेक काय तयारच आहे. जसं ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, हे संत हे ब्रह्मदेवाला फोन करतात, गाडी पाहिजे तर पुन्हा भजन करायचंय ना, जन्म घेईन मी ना मुक्त नाही व्हायचं, गाडी पाहिजे. ब्रह्मदेव म्हणला तुम्ही कशाला चिंता करता, कुठं पाहिजे, कोण्या जागी पाहिजे, कोणत्या येऊन म्हणजे येऊन नाही आपलं, कोणत्या कुळात पाहिजे, कोणत्या भागात पाहिजे, कोणत्या तालुक्यात पाहिजे, कोणत्या गावात पाहिजे, सांगा कुठं पाहिजे, लगेच गाडी तयार. तुम्ही तिथं जाण्याच्या अगोदर ब्राह्मण व्हायचे का, क्षत्रिय व्हायचे, वैश्य व्हायचे का, शूद्र व्हायचे, आलो आलो म्हणतात, आलो आम्ही वैकुंठवासी आलो आलो. आपण मारा डॉक्टरकडे जाऊ तो फाटका कपडा शिवशिव घालायलो, टोंगली दुखायली तरी शिवण्यात चाललाय. हे आपलं आपण ते घालणं म्हणजे सांभाळणं म्हणजे कसं आहे, शिवून घालणे. ते कशाला ज्याच्याकडे भरपूर आहे ते कशाला शिवून कपडे घालतात, कशाला घालतात ते, अरे ते काय करतात, वसांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयाति. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेढीचे, तैसे देहांतराचे शिकारीचे चैतन्य नाथे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, तुला टाकून दिलं रे, दिलं नवं तयार. हे आपल्याला उपदेश केला पण भक्ताला तसं आहे, प्रत्यक्ष त्यांना दिसतंय पुढचं, ते म्हणतील तिथं त्यांना जसं पाहिजे. एक सांग अशा प्रकारे म्हणत. आणि देव काय आहे त्यांचं तसं आहे की नाही, अशा प्रकारे मला तुकोबा आहे संत सगळेच भक्त. तुम्हाला एक सांगू का, भक्त भगवंत जो आहे त्या भक्ताची जी इच्छा असेल तो काय करत राहतो, मग पूर्ण करत राहतो. पण मग साधूची इच्छा राहते, मला भक्ताची इच्छा राहते, ज्ञानाची इच्छा तशी नसते, भक्ताची इच्छा राहते की जन्मोजन्मी पुन्हा जन्माला यावं आणि परत पुन्हा पुन्हा काय करत राहावं, आहे का नाही. मग ज्ञानाला मुक्त व्हायचं म्हणून दिवस सोडताना दुःख होत नाही. आणि भक्ताला महाराज तुम्ही पहिली गाडी असली आणि पहिली गाडी आणून एखादा जर म्हणत ते जुनं खटारा ठेव बदलून नवी घे, तर पहिली फिरताना नवी घेताना आनंद होईल का दुःख होईल आपल्याला. तशी बघ नवी गाडी जर घेतली, आपण पहिली एक्सचेंज केली ती शोरूम मार्केटला नवी घेतली, तर जुनी गाडी देताना आपण तिथं हरण बिडे घेऊन जातो का जुन्या गाडीचा सत्कार, आणि नवी आणल्यावर का आनंद झाला, म्हणून त्याचा काय झाला आपल्याला आनंद. मग मला त्याला पुढचं दिसतंय की हा देव पाडला की लगेच आपल्याला नवा मिळणार आहे, तो कशाला चिंता करतो. म्हणून त्यालाही देह पडताना दुःख होत नाही. मला ज्ञानाला असं दुःख होत नाही, भक्ताला दुःख होत नाही. म्हणून आत्मबोधाची पांजरा सुई तयाते, कदाचित हे ज्ञानाकडे लावता येईल. आणि वरी आपण या स्मरणाची ओवायली होवायशी करी चावली भक्ताकडे लावता येईल, सही लावते. त्याच्या अगोदर मी असा विचार नाही केला याच्यावर, पण आता माऊलींनी तशी बुद्धी दिली म्हणून असं. कारण 2 वयातलं वेगळं वेगळे. इथं आत्मज्ञान आहे, तिथं आत्मज्ञानी आत्मज्ञानीचे आणि त्याचं चिंतन त्याची आठवण सतत ठेवणारा भक्त आहे. त्याची आठवण म्हटली ना, त्याची आठवण ठेवणारा आपल्या शांत सुखकराशी सावली करतो. आणि ऐशनी नित्यबुद्धी संचली ज्ञानी तयाते.
आणि मी त्याचे नित्य बुद्धी आणि मी नित्य आहे अशी बुद्धी त्याला देतो. मी मरणारा नाही. नैनम चिन्ह शस्त्राने नैनम दहती पावकान चैनम क्लेदेन तापुन सोचेति मारिता अच्युतो युनावी मक्लो देशस्येवचे नित्य सारोगत सानुर चलोयम सनातन हा अविनाशी तू तद्वेदेन सर्वमिदं ततं विनाशिमय शशिन कशित करतो मराठी. अशा प्रकारे महाराज सगळी बुद्धी कोण देतं त्याला? मी देतो. भगवंत म्हणतात मी अविनाशी आहे अशा प्रकारची मी बुद्धी त्याला देतो. आणि म्हणून देहांतीचे सांकडे माझी कहीच न पडे. मी आपुली आते आपुलीकडे सुखेचे आणि देहांतीचे सांकडे देहाच्या शेवटीच संकट कधीच पडत नाही त्याला. किती त्यानं जन्म घेऊ द्या, फक्त नाना आनंद त्यानं जन्म जरी घेतलेले असले कधीची न पडे, कधीच पडत नाही. किंवा कोणत्याही वयात जाऊ द्या, त्या एवढ्या जन्मापुरतं घेतलं तर कोणत्या वयात जाऊ द्या त्याला काहीच न पडे, काहीच न पडे. अशा प्रकारचे तसं तर तारुण्यात मेल्यावर संकट पडतं हे ना, आणि म्हातारपणात मेल्यावर संकट पडत नाही. हे आपल्याला त्या देहधार्याला नाही तर तेवढंच संकट आहे. तारुण्यात जाऊ द्या नाही तर संकटाचे. मला देह सोडण्याचं कोणाला बी संकटाचे नाही का नाही. हो तरुणपणात वाटतंय मला जर असं तरुणाच्या एखादा बिमार पडला त्याला सोडून दे. पण बिमार जर पडला ना तर तरुणपणात मरायला तर त्याला चिंता राहते. काय माय करायचं, कसं होईल, लेकरं बघायचं. म्हातारपणात तशी मरतानी काही नसते, बरोबर आहे, चिंता नसते. अरे तरुणपणात लेकरायचं कसं होईल चिंता राहते, म्हातारपणात माय म्हातारीचं मी होतो तो तरी कशी पुरं भाकरी द्यायची. आता मी मेल्यावर येईल विचार नाही, माय म्हातारीचं कसं होईल. अशा प्रकारची काय राहते चिंता राहते. काही एक चिंता आहे सारखे ते एक पण आहे. हा आपल्यालाही मात्र आपल्याला तरुणपणात मेला तर वाईट वाटतं. माणसं म्हणते सुद्धा मारा काय नाही हो म्हातारा बरं झालं, म्हातारपणात बरं झालं. कारण का आता त्या ऊसात रस राहिला नाही ना, म्हणून बरं झालं. जवळ रस होता तोपर्यंत मग त्याचे पुढं कामी येणार होतं ना, असं तेवढा त्याचा अर्थ आहे. त्या दिवशी प्रेमानंद बाबाला एकाने विचारलं मला मरायचं नाही, का मरायचं नाही? तर सांगितलं मला संसाराची अजिबात आसक्ती राहिली नाही. ऐका लक्ष, संसाराची अजिबात आसक्ती राहिली नाही. मग जगायचं कशा करता म्हणतोय? तर सांगितलं फक्त भजन करण्याकरता. पण 100चं आयुष्य पाहिजे अशी कृपा करा माझ्यावर. मला 100 मिळाली पाहिजे. कशा करता? फक्त 100 वर्ष काय करायचं? भजनच करायचं. महाराज काय बुद्धिमत्ता आहे काढणं तेव्हा ईश्वराचे ते अंशाचे. त्यांनी सांगितलं मी असं म्हणतोय भजन कशा करता करायचं असे विचारलो. त्या सांगितलं भगवत प्राप्ती करता. 100 वर्ष भजन करायचं कशा करता? भगवत प्राप्ती करता. मी असं म्हणतोय की देवाची अशी इच्छा आहे की 100 वर्ष तुला भजन करून मग प्राप्ती नाही, आताच मारायचं ना आताच प्राप्ती द्यायची. तुला काय अडचण आहे? नाही पण मला तसं वाटतं ते म्हणजे सोंग करू नको, भजन कर, तू आसक्ती केली नाही. उगा भजनाच्या नावावर उद्या कापा हाणू नको. मला भजन करायचं, मला हे करायचं. अरे ज्याला भजन करून देव प्राप्त करायचा आहे त्याला जर आता देव मिळाला तर बरं झालं. अहो मला सांगा दिवसभर काम करून 1000 रुपये मिळणारे संध्याकाळी तो मालक काय झालं तास अर्धा तास काम झालं आणि मालक म्हणत काय मी जाऊ दे ते काम करू देतो तुला 1000 घेऊन जाय आणि झाली तुला सुट्टी. तर कशा दिवसभर काम करायचा आग्रह धरावा? मालकाची इच्छा आहे ना पगारही पूर्ण द्यायला, काही कमी देईना गेला, पूर्ण पगार द्यायला. आणि मालकाची इच्छा झालं बाबू फिटलं इतक्यात चाल, तर मग त्या पुन्हा पुढची अपेक्षा कशाला करा? याचा अर्थ तुझी संसाराची आसक्ती गेलेली नाही. सांगितलं उगा या भ्रमात राहू नको की माझी आसक्ती गेली, जीवनाचा नाश होईल. भजन कर, भजन आसक्ती जाईल, पण त्याच्या करता काय कर? भजन कर. अशा प्रकारे आहे. आपल्याला असा भ्रमच झालाय महाराज. मी आपल्याला असं म्हणते सुद्धा कसं पाण्यातच नाही मला आपला जीव गुंतलेला, कोणाचाच जीव गुंतलेला नाही. तर घरून फोन येऊ नये तितक्या टायमात एका पाहतानी ब्रह्मज्ञान आपण बैठकीत सांगत असताना घरून जर फोनाला वाढणेर पडली आणि हरभरा फोन येऊ नये घरून, मग आसक्ती आपल्याला कोणाचीच आसक्ती नाही, काही नाही मला. म्हणून का तोंडानं बोलून तो म्हणतो आसक्ती आपल्याला कोणाचीच नाही, तर जास्त आसक्ती म्हणून तो म्हणतो.
कारण आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की माझ्याजवळ जो दोष आहे तो दोष समाजाला वाटूनही माझ्याजवळ आहे. जो दोष असतो तो दोष नाही हे जास्त जोरान सांगतो आपण. खरा ज्याच्याजवळ दोष नाही का त्याला सांगायचं काम नाही. समाजच म्हणतो त्याच्याजवळ तो काय नाही, दोष नाही. समाजच म्हणतो काय माणूस तो असा विषय निघला तर त्याला जीवनात कधीच राग नाही आला हे सांगून म्हणलंय का समाज गावांकडे पाहून म्हणलंय. जीवनभर त्याचा अभ्यास केला लोकांनी. त्याच्यावर असे प्रसंग आले आणि महाराज क्रोधाचे आले पण यानं क्रोध केलेला लोक कसं म्हणतात आपण म्हणण्याला काही अर्थ नाही. सांगायची काही गरज नाही. तुकोबाराय म्हणतात सगळ्या जगात आमची कीर्ती झाली. आम्ही काय डफडीन डवडी लावली का बॅनर छापले देवचे तुकाराम महाराज वैराग्यवान येत कोण सांगाय असं. गेले होते देशोदेश झाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा बाप. कोण सांगाय असं गेले होते. कोण सांगायला गेलो होतो लोकांना तुकाराम महाराज देवचे वैराग्यवान येतं वैराग्यवान येतं चला वैराग्य. कोण सांगायला गेलो होतं ज्ञानोबरायचा समाधी सोहळा आहे चला. कोण सांगायला गेलं होतं. सांगायला नव्हतं गेलं. टीव्हीवर बातम्या नव्हत्या दिल्या कार्ड छापले नव्हते. कोण गेलो ते कार्ड छापतात लोक कार्ड घेतात आहे तो हातात होतात आपल्याला कुठे कीर्तन घ्यायचं म्हणजे कोण सांगायचे गेले होते ते झाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा बाप. अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून महाराज अशा प्रकारे मी त्याला देहाच्या आणखीचं संकट पडू देत नाही. पण कुणाला माझिया ही निवडच आहे. माझिया कयेची न पडे मी आपुलिया ते आपुलियाकडे सुखेची आणि. आता एक महात्मा गेले राजेंद्र महाराजांनी आता 2-3 दिवस झाले सांगितलं. नेमके महात्मा खूप भजन करणारे होते. अयोध्येत राहत होते. मोठे गणेशजीवाले महाराज असं म्हणून त्यांचं नाव दुसरं होतं. पण मोठे गणेशजी म्हणून अयोध्येत गणपतीचं मंदिर आहे. त्या मंदिरात जीवनभर राहिले म्हणून त्यांचं नावच काय पडलं मोठे गणेशजीवाले महाराज. अशा प्रकारे बिमार पडले म्हणजे मी त्या भागात गेलो तो केलं चला भेटायला पहिलं असं म्हणतो. आता बिमार माणसाजवळ माणूस काय विचारते लक्ष देऊन ऐका आपल्याला गजेच करायचं नाही आता झोपूच ना. बिमार पडलेल्या माणसाला काय विचारतं तब्येत बरी आहे का. म्हणजे मी गेलो विचारलं बाबा बरी आहे का तब्येत. असं तब्येत बरी आहे का. त्यांनी हात धरला बसवला असं पलंगाशीर काय बसवलं. सांगितलं महाराज तुम्हाला मी भजनाची त्रिसूत्री सांगतो. यांनी काय विचारलं शरीर तब्येत बरी आहे का. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला भजनाची त्रिसूत्री सांगतो. 3 सूत्रात भजन बांधलेले बस चौथं सूत्रच नाही त्रिसूत्री. काय त्रिसूत्री आहे. देवाचं होऊन देवासाठी देवाचं भजन करणं ही भजनाची त्रिसूत्री. देवासाठी देवाचं होऊन देवाचं भजन करणं ही भजनाची काय आहे त्रिसूत्री. पुन्हा बोलले नाही म्हणून राहिले. यामध्ये पुन्हा 2-4 मिनिटं 5 मिनिटं झाल्यावर मी विचारलं बाबा काही कमी आहे का काही लागतंय का काही गोळ्या औषधी. डोळे बंद केले होते पुन्हा डोळे उघडले. किती वेळा सांगू म्हणजे तुम्हाला की भजन त्रिसूत्री बांधलेले पुन्हा तेच सांगायला होता. देवाचं होऊन देवासाठी देवाचं भजन करणं किती वेळा सांगू तुम्हाला. ते म्हणजे मी पुन्हा बोललोच नाही. कारण यांना मी जे विचार राहिलोय की याच्यावर हे ना इथंच हे भजनाच्या त्रिसूत्रीत खेळायले. कुठे खेळायले ते भजनाच्या त्रिसूत्रीत. आणि त्याच्यावर 2 त्या दिवशी दुसरे काहीतरी असे त्रिसूत्रीत खेळायले. त्यांनी दुसरी सांगता एक म्हातारी होती. महाभारतात असेल त्यांनीच तो श्लोक सांगितलाय. आपण तर महाभारताचा आहे आपण काय अभ्यास करायचा. त्यांनी सांगितलं हिच्याला भगवत प्राप्ती झालेली आहे म्हणजे भगवताचा साक्षात्कार झालाय. भ्रम नाही झाला साक्षात्कार झाला. त्याला जर देहाची अडचण वाटायला लागली तर अनशन व्रत करून देह सोडता येतो. त्याला त्याचं पाप लागत नाही की आता झाडं जे मिळवायचं ते मिळवलं आता कशाला जगायचं. तर त्याला अनशन व्रत करून देह सोडतं. अनशन व्रत म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करायचा आणि देह काय करायचा. त्या म्हातारीनं महाराजांना बोलावलं आणि सांगितलं महाराज मला आता जे मिळवायचं ते मिळवलंय. भगवान कृष्ण साक्षात्कार दे आता मला अनशन व्रत करून देह सोडायचं. ते म्हणजे कशाला स्वतः राहू द्या. ते म्हणजे कशाला आता काय राहिलं आता जे मिळवायचं देहाची सफलता झाली. ऐकले नाही महाराज फक्त
ऐकत नाही, ऐकलं नाही. मग तिनं अन्न पाणी सोडलं. 40 दिवस झाले. 40व्या दिवशी तिनं निरोप पाठवला की महाराज या म्हणा होता. कोण करा महाराज या म्हणा. ते म्हणजे 41व्या दिवशी मी लगेच तात्काळ केलं. म्हणजे गेल्यावर तिनं सांगितलं मला भागवतातलं सांगा काहीतरी. मला 40 दिवस अन्न नाही पाणी नाही. ते म्हणले असं वाटतच नव्हतं की अन्न घेतलेलं नाही आणि पाणी नाही. हे उदाहरण या विषयावर उदाहरण सांगितलं. असं वाटत नव्हतं. म्हणजे गेले भागवतातलं सांगा. म्हणजे अलमारी, त्या अलमारीतल्या अमक्या नंबरला अमक्या तिथं भागवत ठेवलं, ते भागवत आणा. तेव्हा त्याने सांगितलं आणि भागवत सांगा. ठीक आहे, काय सोबत विषय सांगू? ते म्हणजे तुम्हाला जो सांगायचा तो सांगा. ते म्हणले मग आता ते न सांगितलं जो सांगायचा, मी भगवंताची प्रार्थना केली आणि असं काढायचं जो विषय निघल तो सांगायचा. तर गोपी गीत निघालं म्हणाले. महत्वाचं आहे गोपी गीत भागवतात. आणि मग गोपी गीत मी म्हणले 1-1.5 तास सांगितलं. पुन्हा काही अपेक्षा त्यांनी सांगितलं काही नाही, आता काही अपेक्षा नाही, काही नाही, बस एवढंच ऐकायचं होतं. आता कोणती अपेक्षा नाही. आणि तिथून निघाले. राजेंद्र दास महाराजांनी सोबत 5-6 जण होते. त्यांना सांगितलं म्हातारी उद्या जाते म्हणजे. बाकीचे मध्ये महिन्याच्या अगोदर म्हणजे मरत नाही. इतकी स्मृती नव्हे आंधळी न मरे मन म्हणतात. बुद्धीचे भ्रमून गेली हे का नाही. आंधळी न मरे मन. आणि काही मरत नाही म्हणजे 4-2 महिने काय म्हणजे ते तुम्हाला नसतं माहिती. उद्या 42वा दिवस आहे. मला अनशन व्रताचा नियम जर 42व्या दिवशी देव पडला तर पुन्हा त्यातल्या त्यात म्हणतात चांगलं. आणि मला बरोबर दुसऱ्या दिवशी 42व्या दिवशी काय झाला, देव पडला. मला सांगा त्यांना देहाचं संकट वाटलं का देह सोडायचं संकट वाटलं? देहांतीचे संकटे माझे का? अरे मला तो तशा सावलीतच ठेवतो त्याला. काही न पडे हे आपण म्हणायचं बापारे मायरे वाचवारे मिलोरे तर जेव्हा म्हणणार तेच ना आपल्या म्हणारच ना. आता माझ्या काहीची न पडे मी आपुलिया ते आपुलियाकडे. पुन्हा तिथंच नाही नुसतं संकट, इथंच संकट नाही. आपुलिया ते आणि आपुलियाकडे आणि पण कोणाला आणि आपुलिया ते मी माझ्या भक्ताला माझ्याकडे घेऊन येतो. अशा प्रकारचं आता माझा पुढं आहे का नाही. पुढे याच्यावर थोडा विस्तार भगवंताने केलाय आणि देहाचं खरं स्वरूपही काय केलेलं आहे पुढं सांगितलेलं आहे. त्याचा विचार उद्याला करूया. मंडळी करूया. विठ्ठल